अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलनाने उद्घाटन पार पाडलं जात आहे, उद्घाटन होत आहे। सर्व मान्यवरांमध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून 20 लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे। कारण मोदीजींच्या ठाई केवळ समाजातला गरीब शेतकरी अमित भाईंचं सर्वात पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र हे देशाचं आघाडीचं राज्य, शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, सहकार, आरोग्य, गृहनिर्माण अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे। राज्यातल्या विकास योजनांना पायाभूत प्रकल्पांना गती देत असताना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय अमित भाई कायम महाराष्ट्राच्या आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत। त्या अनेक उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये देखील जो मांडला गेला त्याच्यात तुमच्या माझ्या महाराष्ट्राला झोकतं माफ हवं असेल, राज्याच्या सहकार चळवळीला मदत हवी असेल किंवा दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा कुठलाही मुद्दा मांडायचा असेल तर प्रत्येक वेळेस माननीय अमित भाई त्या ठिकाणी संपवतो। जय हिंद। धन्यवाद सर। पुणे येथे सुरू असलेला कार्यक्रम त्या ठिकाणी लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचं वाटप जे आहे शबरी आवास योजना असू द्या, ओबीसी मोदीजी आवास योजना असू द्या, राजमाता अहिल्याबाई होळकर आवास योजना असू द्या, या सगळ्या योजनेअंतर्गत तालुक्याचा लोकप्रतिनिधी त्यांनी मुद्दाम सांगेल मी काही येणाऱ्या काळामध्ये एकही माणूस वैजापूर गंगापूर तालुक्यामध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये एकही माणूस बिगर घराचा राहणार नाही। अशा पद्धतीने आज आपण आदरणीय सर्व नेते मंडळीवरती ऐकत असाल तर एकही लाभार्थी बिगर घराचं किंवा झोपडीमध्ये राहणार नाही याची प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण काळजी घेऊ। एवढंच या प्रसंगी प्रामुख्याने आजच्या या उद्घाटन प्रसंगी मी सांगेन। बाकीच्या गोष्टी चर्चा करण्यासारखं खूप आहे, परंतु या ठिकाणी राज्य आणि केंद्र सरकारचा पैसे त्या ठिकाणी सायलेंट मोड वरती ठेवावेत। हप्ता 30,000चा आणि नंतर घरकुल पूर्ण झाल्यावरती 5,000चा हप्ता दिला जातो। तर अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही पुनश्च एकदा स्वागत करीत आहोत। तसेच पंचायत समिती वैजापूरचे माननीय गटविकास अधिकारी श्री सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अक्षय भगत सर यांना विनंती की आपण माननीय आमदार साहेबांचं स्वागत करावं। माननीय प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर, आमदार वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघ सरांचं या ठिकाणी स्वागत होत आहे।
धन्यवाद सर. यानंतर माननीय श्री रामहरी बापू जाधव मार्केट कमिटीचे सभापती यांचं देखील स्वागत करण्यात येणार आहे. माननीय पुरी सर कृषी अधिकारी पंचायत समिती वैजापूर यांना विनंती आहे की आपण कृपया माननीय रामहरी बापू जाधव यांचं स्वागत करावं. स्टेजच्या जवळ उभारलेल्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण सभागृहामध्ये बसून घ्यावं. सर्वांना विनंती आहे कृपया सहकार्य करावं.